नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रतीक आणि मी तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करतो। तर आज आपण या व्हिडिओमध्ये रक्षाबंधन निमित्त बॅनर तयार करायला शिकवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ जरा स्किप न करता बघायचा आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण आपण अशाच प्रकारे बॅनर व लोगो एडिटिंग आणि व्हिडिओ एडिटिंगवरती ट्युटोरियल आणत असतो। चला तर मित्रांनो, जराही वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओला। तर सर्वात अगोदर झेडआर्चर ॲप्लिकेशनला इन्स्टॉल करायचं आहे। या ॲप्लिकेशनची डायरेक्ट डाउनलोड लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लस हे ॲप्लिकेशन प्ले स्टोरवरती पण अवेलेबल आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। ॲप्लिकेशन डाउनलोड झाल्यानंतर त्याचा इंटरफेस सर्व आपल्या फाईल मॅनेजरसारखा असेल, त्यामुळे तुम्हाला यूज करण्यासाठी काही प्रॉब्लेम येणार नाही। आणि त्यामध्ये तुम्हाला डाउनलोड फोल्डरला ओपन करून घ्यायचं आहे। त्यामध्ये तुम्हाला रक्षाबंधन V2 PLP नावाची एक झिप फाईल दिसेल आणि सेपरेट मटेरियल नावाची एक झिप फाईल दिसेल। तर या सेपरेट मटेरियलच्या फाईलवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर एक्स्ट्रॅक्ट हेअर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे पासवर्ड मागेल। पासवर्ड समोर व्हिडिओमध्ये तुम्हाला 2 स्टेपमध्ये मिळून जाईल, त्यासाठी व्हिडिओ लक्षपूर्वक बघायचा आहे। पासवर्ड टाकून झाल्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे। बघू शकता अशा प्रकारे सेपरेट मटेरियलची फाईल ओपन झालेली आहे। त्या फोल्डरमध्ये आपण बघू शकता जे पण आपण बॅनरमध्ये यूज केलेलं मटेरियल आहे ते तुम्हाला सेपरेट फॉर्ममध्ये दिलं आहे, जेणेकरून तुम्ही यातलं मटेरियल येऊन तुमच्या पद्धतीने स्वतःचा बॅनर पण तयार करू शकता। ओके, तर त्यानंतर PLP फाईलच्या झिप फाईलवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर एक्स्ट्रॅक्ट हेअर ऑप्शनवरती मागेल। पासवर्ड एकच आहे सर्व फाईलसाठी, तो फक्त व्हिडिओमध्ये शोधून टाकायचा आहे की त्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं। बघू शकता रक्षाबंधन V2 नावाची PLP फाईल। तर आता PLP फाईलला ओपन करण्यासाठी पिक्सल लॅब ॲप्लिकेशनला ओपन करून घ्यायचं आहे। पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस येईल। 3 डॉटवरती क्लिक करून ओपन .plp फाईलवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर .plp ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपण ज्या फोल्डरमध्ये फाईल एक्स्ट्रॅक्ट केली होती त्या फोल्डरला ओपन करायचं आहे। ओके, तर PLP फाईलवरती क्लिक करायचं आहे। ओपन अँड ॲड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। ओके, तर PLP फाईल अशा प्रकारे तुमच्यासमोर ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे लेअर ऑप्शनवरती तुम्ही सर्व एडिट करू शकता। यामध्ये तुम्हाला जे पण एडिट करायचं असेल ते। त्यानंतर माझा लोगो तुम्ही अशा प्रकारे वरून हाईड करू शकता, जे सर्वात वरची लेअर आहे। इथे तुम्हाला शुभेच्छुकमध्ये नाव लिहायचं असेल तर शेप इम्पोर्ट करायची अशा प्रकारे, आणि याला अशा प्रकारची साईज द्यायची रेक्टँगल टाईप, आणि त्याला अशा प्रकारे खाली घेऊन यायचं। त्यानंतर कलर ऑप्शनवरती जायचं आहे। एनेबलवरती क्लिक करून अशा प्रकारे कलर सिलेक्ट करायचा तुम्हाला जो हवा असेल तो। त्यानंतर एक टेक्स्ट इम्पोर्ट करायचं आहे। त्यानंतर याला इथे तुम्ही शुभेच्छुक लिहू शकता काही अशा प्रकारे। ओके, तर शुभेच्छुक लिहिल्यानंतर तुमचं नाव लिहायचं आहे। त्यानंतर ओकेवरती क्लिक करून अशा प्रकारे त्याला खाली ॲडजस्ट करायचं आहे। ओके, ॲडजस्ट झाल्यानंतर तुम्ही याचा फॉन्ट वगैरे चेंज करू शकता। इथे तुम्ही पोपिन्स फॉन्ट घ्यायचा आहे। तुम्ही गुगलवरती सर्च केलं पोपिन्स फॉन्ट तर तुम्हाला डायरेक्ट डाउनलोड लिंक तुम्हाला मिळून जाईल। कोणत्या पण एका वेबसाईटवरून डाउनलोड करून घ्यायचं। ओके, तर अशा प्रकारे याचा फॉन्ट चेंज करायचा आहे। त्यानंतर परत शेप ऑप्शनवरती क्लिक करून रेडियस 100वरती ठेवून येलो किंवा भगव्या कलरचा अशा प्रकारे सर्कल तयार करायचं आहे। त्याला अशा प्रकारे लहान करायचं आहे रिलेटिव्ह साईजनंतर, आणि रिलेटिव्ह पोझिशननंतर त्याला अशा प्रकारे डाऊन करायचं आहे। त्यानंतर याला पोझिशनमधून अशा प्रकारे सेट करायचं आहे सेंटरला। ओके, तर झालं। आता याला सेव्ह करण्यासाठी काय करायचं आहे, 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे। एक्सपोर्ट इमेज ऑप्शनवरती क्लिक करून त्याला 18वरती ठेवून सेव्ह टू गॅलरी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्याने आपलं बॅनर फुल HD क्वालिटीमध्ये आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह। तर व्हिडिओ आजचा आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि समोर तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे ते पण आपल्या व्हिडिओमध्ये कमेंट करून नक्की सांगा। त्यामध्ये एवढंच, भेटू अशा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग करायला शिका। जय हिंद, जय महाराष्ट्र।